हॅलो फ्रेंड्स, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हिरव्या वाटणामधलं फिश फ्राय कसे बनवायचे ते बघूया। चला आता सुरुवात करूया। हिरवी कोथिंबीर, लसूण, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, मला तिखट जास्त हवा असेल तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता, हळद, चवीनुसार मीठ, थोडे जिरे, मी थोडेच जिरे घेतले, तुम्ही जास्तही घेऊ शकता, आणि थोडं कोकमचं पाणी टाकलं मी लिंबूही टाकू शकता। फिश मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। याच्यामध्ये मी हिरवं वाटण टाकलंय। हे हिरवं वाटण दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घेऊया। हाताने पीसेसला वाटण लावून घेऊया। ज्या प्लेट मध्ये वाटण घेतलं ते पूर्णपणे एक साइडला गेलेलं आहे। वाटण व्यवस्थित लावून घेत अर्धा तास साइडला ठेवून देऊया। वाटण व्यवस्थित सेट होतं। फ्राय करायला घेऊया। तेल मी कडकडीत गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये फिशचे पीसेस घालणार आहोत। कधीही फिश तळण्यासाठी आपण जे तेल घेतो तेल गरम असणं खूप गरजेचं आहे। तेल व्यवस्थित गरम नसेल तर फिशचे तुकडे होतात। थोडं हिरवं वाटण होतं तेही मी टाकलं। व्यवस्थित तळून घेऊया। आता खालच्या बाजूने व्यवस्थित पीसेस तळले गेलेले आहे। पलटून घेऊया। तुम्ही ते बघू शकता। तेल व्यवस्थित गरम असलं, वाटण आणि फिशचे पीसेस मॅरिनेट झालेले असले तर त्याची चव खूप सुंदर लागते। ह्या पद्धतीमध्ये सगळे फिश मी तळून घेतलेले आहे। ही होती हिरव्या वाटणामधली आपली हिरव्या वाटणातली अगदी सोप्या पद्धतीने फिश फ्रायची रेसिपी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर हेमा म्हात्रे रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका।